दिल्लीमधील जंतर मंतरवर मैदानात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला। या विजयानंतर देशभरातील तरुणाईने मोठा जल्लोष केला। दिल्लीमधील तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधूंनी मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तरुणांचं अभिनंदन करण्यासाठी तिरंगा रॅली आयोजित केली। या रॅलीला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला। यावेळी बोलताना राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार तोफ डागली। काय म्हणाले उद्धव ठाकरे? आज केवळ मी आपले अभिनंदन नाही करत तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे। आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेलं नाही, पण अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत। ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा आहे। या संघर्षात आपण सर्व जात धर्म न पाहता सहभागी झालात। मी कालच म्हटलेलं आहे, एका झुरळाने हुकुमशहाला नमवलं आहे। हा खरा विष्णूचा अवतार आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले। नितीन गडकरींवर निशाणा, आता इथेनॉलचा मुद्दा पेटणं। तसेच मला मोदीजींना सांगायचं आहे, आता तरी देशाकडे लक्ष द्या। तुमचे मंत्री त्यांचे काम सोडून पक्ष फोडण्यात बिझी आहेत। त्यांना सांगा आता तरी देशाकडे लक्ष द्या। आपल्या केंद्रीय अर्थमंत्री महागाईवर बोलत नाही, पण पेपर फुटीचे फायदे काय आहेत त्यावर बोलतात। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री, रस्ता मंत्री ते इथेनॉलवरती बोलत आहेत। हा यापुढचा विषय नक्की आहे। इथेनॉलवरती बोलत आहेत ते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींवर थेट निशाणा साधला। दरम्यान मोदींनी पाहिलं, मत चोरी करता येते पण माणसं चोरी करता येत नाहीत, मने चोरी करता येत नाहीत। ही मने आता पेटलेली आहेत, पिसाळलेली आहेत। ही ठिणगी जागती ठेवणं आपल्या सर्वांचं काम आहे। खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी देशाच्या इतिहासातील एक सुवर्ण पान लिहिलेलं आहे। तुमच्या शक्तीची नोंद देशाच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात त्यांनी तरुणाईचं कौतुक केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.